आर्थिक आणि सामाजिक विकास. ओके. बरं, मला सांगा की हा टॉपिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या टॉपिक बद्दल सगळ्यात जे मेजर कन्फ्युजन असतं सगळ्या विद्यार्थ्यांना, ते सगळ्यात पहिले मी अ, दूर करतो सगळ्यात पहिले, की जेव्हा राज्यसेवा किंवा UPSC साठी जेव्हा इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा 99% विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन असतं, की जो सिलेबस आहे इकॉनॉमिक्सचा, तो काय आहे? इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स हा सिलेबस आहे का? ऑप्शन दुसरं, इकॉनॉमी इकॉनॉमी हा सिलेबस आहे का? ऑप्शन तिसरं, इंडियन इकॉनॉमी हा विषय आहे का? हा सब्जेक्ट आहे का? हा सिलेबस आहे का? किंवा करंट करंट इकॉनॉमिक अफेअर्स करंट इकॉनॉमिक अफेअर्स मला सांगा की या चारपैकी एक्झॅक्टली कुठला सब्जेक्ट आहे तुम्हाला? राज्यसेवा किंवा UPSCचा अभ्यास करताना या चारपैकी नेमका कुठल्या विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे? मला कमेंट करून सांगा. हे आज आज आपण काय करणार आहोत की सगळ्यात मोठं मिथ बस्टर करणार आहोत आपण आज. सगळ्यात मोठं जे अंधश्रद्धा आहे किंवा सगळ्यात मोठा जो संभ्रम आहे विद्यार्थ्यांच्या मनामधला, तो आपण आज दूर करणार आहोत. ओके. इकॉनॉमिक्स आहे का इकॉनॉमी आहे, इंडियन इकॉनॉमी आहे का करंट इकॉनॉमिक अफेअर्स आहे? आणि तुम्हाला मेन्समध्ये अजून एक टॉपिक आहे इंटरनॅशनल इकॉनॉमी किंवा वर्ल्ड इकॉनॉमी. आता बघा वेगवेगळे ऑप्शन्स येत आहेत, वेगवेगळे आन्सर्स येत आहेत. सगळ्यांनी पार्टिसिपेट करा, सगळ्यांनी कमेंट करा. ओके. मी असं तुमच्या कमेंट्सवरून आता गृहीत धरतो की जवळपास 90% विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की इंडियन इकॉनॉमी हा सिलेबस आहे आपल्याला. इंडियन इकॉनॉमी. ओके. आणि काही जे विद्यार्थी आहेत त्यांना वाटतंय इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे. आणि त्यातल्या त्यात काही लोकांना असं वाटतंय की करंट इकॉनॉमिक अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीमधलं जे आर्थिक चालू घडामोडी आहे, तो सिलेबस आहे. आता मी जर तुम्हाला सांगितलं, म्हणजे जे मी तुम्हाला सुरुवात जिथून मी केली होती, की सगळ्यात मोठी मिथ अशी आहे, सगळ्यात मोठी अंधश्रद्धा अशी आहे, की आपल्याला सिलेबसमध्ये या 4 किंवा 5 पैकी कुठला तरी एक टॉपिक आहे. ठीक आहे. ही सगळ्यात मोठी मिथ आहे, ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे 6वं ऑप्शन आहे इथे. 6th ऑप्शन आहे नोटा. नोटा. नन ऑफ द अबाव. वरीलपैकी एकही ऑप्शन बरोबर नाही. वरीलपैकी एकही ऑप्शन हे करेक्ट नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. करेक्ट आन्सर काय आहे? सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, आर्थिक आणि सामाजिक विकास. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट हा सिलेबस आहे आपल्याला. आपल्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा नाहीये. आपल्याला इकॉनॉमीचा अभ्यास करायचा नाहीये. आपल्याला इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास करायचा आहे इन द प्रोसेस. असं नाही म्हणणार मी की इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास करायचा नाहीये. परंतु केवळ इंडियन इकॉनॉमिक्स हे नाही आहे आपल्याला. आपल्याला इंडियन इकॉनॉमिक्सच्या किंवा इंडियन इकॉनॉमीच्या व्यतिरिक्त आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे. आपल्याला केवळ करंट इकॉनॉमिक अफेअर्स करायचं नाहीये. करंट इकॉनॉमिक अफेअर्स म्हणजे आर्थिक क्षेत्रातल्या चालू घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत. परंतु फक्त आणि फक्त ओन्ली करंट इकॉनॉमिक अफेअर्स हे नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला भरपूर गोष्टी करायच्या आहेत. आणि ऑब्व्हियसली वर्ल्ड इकॉनॉमिक्सचा हा आपला सिलेबस नाहीच आहे, आपला टॉपिक हा नाहीच आहे. सो करेक्ट आन्सर काय आहे? नन ऑफ द अबाव. म्हणजे आपल्याला फक्त आणि फक्त कशाचा अभ्यास करायचा आहे? आर्थिक आणि सामाजिक विकास. ठीक आहे. आपल्याला जो कोअर अभ्यास करायचा आहे मित्रांनो, तो विकासाचा करायचा आहे. विकास किंवा डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता डेव्हलपमेंट म्हणजे काय?
आता आज आपल्या क्लासमध्ये असं कोणीच नाही आहे की ज्याचं नाव विकास आहे. ठीक आहे. बऱ्याच मुलांचं नाव असतं विकास, मुलींचं नाव असतं उन्नती. पण विकास या शब्दाचा अर्थ काय आहे आणि विकासाच्या या व्याख्येमध्ये, विकासाच्या डेफिनेशन मध्ये अजून काय काय येतं हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. पण त्यातल्या त्यात आपल्याला जो स्पेसिफिक अभ्यास करायचा आहे तो म्हणजे आर्थिक विकास म्हणजे काय आणि सामाजिक विकास म्हणजे काय. ठीक आहे. डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ही वेगवेगळ्या प्रकारची असते. विकास हा अनेक वेगवेगळ्या प्रकारे होतो, पण त्यातल्या त्यात आपल्याला जो फोकस करायचा आहे तो आर्थिक विकासावर करायचा आहे आणि सामाजिक विकासावर करायचा आहे. आणि मग आर्थिक आणि सामाजिक विकासाचा अभ्यास करताना आपल्याला बऱ्याच वेळेला इकॉनॉमिक्स शिकायचं आहे. इकॉनॉमिक्स मधले काही कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत. आपल्याला इंडियन इकॉनॉमी मधले काही कन्सेप्ट, काही घडामोडी, काही काय म्हणतात त्याला घटना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आपल्याला वर्ल्ड इकॉनॉमिक्स मधल्या काही घडामोडी, काही कन्सेप्ट, काही फेनॉमेनन आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. परंतु केवळ इकॉनॉमिक्सचा जर आपण अर्थ बघितला तर इकॉनॉमिक्सचा अर्थ वेगळा होतो, इंडियन इकॉनॉमीचा अर्थ वेगळा होतो, वर्ल्ड इकॉनॉमीचा अर्थ वेगळा होतो. केवळ आपल्याला एवढाच अभ्यास करायचा नाहीये, आपल्याला सगळ्यात मेन फोकस करायचा आहे आर्थिक आणि सामाजिक विकास. आणि हे करत असताना ऑटोमॅटिकली आपला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणार आहे. कळतंय का? कमेंट करून सांगा. सगळ्यांच्या डोक्यातल्या शंका गेल्या का? कमेंट करून सांगा. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. आता जर आपण इकॉनॉमिक्स म्हटलं, इकॉनॉमिक्सचा अर्थ काय होतो? इकॉनॉमिक्स ही एक शाखा आहे मित्रांनो, विद्याशाखा आहे. इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र. अर्थशास्त्र तर मग याच्यामध्ये अनेक सब फील्ड्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कन्सेप्ट शिकायचे आहेत, भरपूर मॅथमॅटिक्स याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, भरपूर चार्ट्स असतील, स्टॅटिस्टिक्स असतील, टेबल्स असतील, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे थेरम्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत असतील. हे झालं इकॉनॉमिक्स. तर आपल्याला इकॉनॉमिक्सचे काही कन्सेप्ट शिकायचे आहेत, परंतु पूर्णच्या पूर्ण इकॉनॉमिक्स आपल्याला शिकायचं नाहीये. ठीक आहे. आणि जर इकॉनॉमिक्स ऑप्शनल तुमचं असेल तर मग तुम्हाला हे जे इकॉनॉमिक्स आहे एम ए लेवल पर्यंत, जर तुमचं एम ए इकॉनॉमिक्स झालेलं असेल तर एम एच्या लेवल पर्यंतचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला इकॉनॉमिक्स ऑप्शनल मध्ये येणार आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मी सहसा इकॉनॉमिक्स ऑप्शनल कुणाला सजेस्ट करत नाही. तुमचं जर एम ए इकॉनॉमिक्स झालं असेल तर तुम्ही इकॉनॉमिक्स ऑप्शनल घेऊ शकता, पण इतर विद्यार्थ्यांना मी सहसा ते सजेस्ट नाही करत. ठीक आहे. इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंड असेल तर घ्यायला काही हरकत नाही. आता सगळ्याच बेसिक कन्सेप्टला आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता इकॉनॉमीचा अर्थ काय? नुसतं इकॉनॉमी. इकॉनॉमीचा एक अर्थ असा होतो इंग्लिशमध्ये, तो म्हणजे काटकसर. इकॉनॉमी, एखादी गोष्ट इकॉनॉमिक आहे की नाही, म्हणजे ती आपल्या बजेटमध्ये बसू शकते की नाही, की आपण कशा पद्धतीने काटकसर करतो त्याला आपण म्हणतो इकॉनॉमी. आता पुण्यापासून मुंबईपर्यंत जायचं असेल तर आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. आपण ट्रेनने जाऊ शकतो, बसने जाऊ शकतो, कॅब करू शकतो, हेलिकॉप्टरने जाऊ शकतो, फ्लाईटने जाऊ शकतो. परंतु त्यापैकी सगळ्यात परवडणारा ऑप्शन कुठला आहे? प्रत्येक व्यक्तीला परवडणारा, त्याला आपण म्हणतो इकॉनॉमी. म्हणजे व्यवहारामध्ये जी इकॉनॉमी आपण वापरतो, काटकसर जिला करतो, त्याला आपण म्हणतो इकॉनॉमी. त्याच्यानंतर जो तिसरा कन्सेप्ट आपण बघितला होता इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमी ही भारतीय अर्थव्यवस्था. आता हा पूर्ण एक डोमेन वेगळा आहे. मग भारतीय अर्थव्यवस्था अगदी प्राचीन भारतापासून, प्राचीन भारताच्या इतिहासापासून
त्याच्यानंतर येतो मध्ययुगीन भारत, त्याच्यानंतर येतो आधुनिक भारत. मग या अगदी प्राचीन भारतापासून भारताची अर्थव्यवस्था कशी विकसित झाली, भारताच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य काय आहे, जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले, जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था कशी होती, कशा पद्धतीने शेतीचं व्यापारीकरण झालं, कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर, आपण हा कन्सेप्ट बघितलेला आहे हिस्ट्रीमध्ये. तर एकूण इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर हे सगळं येतं इंडियन इकॉनॉमीमध्ये. परंतु आपल्याला हा संपूर्ण अभ्यास काही जनरल स्टडीसाठी करायचा नाही आहे. पुन्हा एकदा सांगतो की जर तुमचा इकॉनॉमिक्स ऑप्शनल असेल तर मग तुम्हाला इकॉनॉमिक्स ऑप्शनलच्या पेपर 2 मध्ये हा सगळा अभ्यास करायचा आहे. जनरल स्टडीज जेव्हा तुम्ही बघता, पूर्व परीक्षेसाठी सामान्य अध्ययन किंवा जनरल स्टडीज, मुख्य परीक्षेसाठी सामान्य अध्ययन किंवा जनरल स्टडीज, तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त आर्थिक आणि सामाजिक विकास या टॉपिकवर भर द्यावा लागतो. आता तुम्हाला या सगळ्या कन्सेप्टचा अर्थ कळाला असेल. कळाला आहे का सांगा. सिलेबस काय आहे आणि सिलेबस काय नाही हा फरक कळाला आहे का सांगा मला. जो संभ्रम होता तुमच्या डोक्यामध्ये, सगळ्यांच्याच डोक्यामध्ये संभ्रम होता, ठीक आहे. तर आर्थिक आणि सामाजिक विकास आपल्याला बघायचा आहे.